टाटा कुठं आहे? सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे हो? सांगा आम्हाला अंबानी अदानी टाटा कुठं आहे हो? सांगा धनाचा साठा टाटा कुठं आहे हो? सांगा धनाचा साठा टाटा कुठं आहे हो? सांगा आम्हाला अंबानी अदानी टाटा कुठं आहे हो? सांगा धनाचा साठा जीव जळतो की नाही आपला? लोणी सार तिकडं पळा इथं भुकेन जीव हा जळा. अहो दुकानवाले दादा आमचा दुकानवाले दादा कोण? सरकारमधले दादा. अहो दुकानवाले दादा आमचा आता कुठे आहे हो? दुकानवाले दादा आमचा आता कुठे आहे हो? सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठे आहे हो? सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठे आहे हो? इथं मिठात शिजते तुरी, इथं मुर्गी काटा सुरे. बरोबर की नाही? आता तूर पण लय अवघड झाले. तूर डाळ पण 200 पर्यंत जाऊन पोहोचली. मिठात तुरी खायची सुद्धा आता दिवस गेलेले. पण तरी जुन्या काळामध्ये असंच मिठामध्ये शिजून खाल्लं जायचं. बरोबर आहे ना? आणि तिकडं काय आहे? मुर्गी काटा सुरी. त्या अंबानीच्या पोराचं नाव काय? आधीचं लग्न होतं ते ते गब्दुलं. त्या गब्दुल्याच्या लग्नाला किती खर्च केला माहिती का? 5,000 कोटी. अहो एवढा पैसा आला कुठून? अहो आपला वसूल करायचं त्यांना दिलं आहे म्हणून गेलं की नाही? आणि रिचार्ज वाढला की नाही? रिचार्जचा पैसा 5,000 कोटी. आणि तुम्ही पाहिलं लग्न पाहिलं ना? लग्न पाहिलं की नाही? त्यांना निमंत्रण आलं होतं त्याचं. तर त्या बाईनं त्याची आई काय तिचं नाव? सगळं माहिती राहू तुम्हाला. घरातले मेंबर आहे असं वाटतं. तर तिच्या गळ्यामध्ये एक हार होता. हार, त्या हाराची किंमत किती होती माहितीये? 500 कोटी रुपयाचा हार होता. किती? 500 कोटी रुपयाचा. सगळा पैसा यांनी तिकडं दिलाय. दादांनी, दुकानवाले दादांनी सगळा तिकडं देऊन टाकलाय. आणि म्हणून ते खुशीमध्ये आहेत, आनंदात आहेत. आणि आपल्याला रस्त्यावर यायची इथं मिठात शिजते तुरे, मुर्गी काटा सुरे. सांगा आम्हाला मुर्गी कटलेट काटा कुठं आहे हो? सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठे आहे हो? इथं बिराड उघड्यावर, इथं लुगडी उघड्यावर. अहो या बहिणीचं झुडकं फडकं धाटा कुठं आहे हो? या बहिणीचं झुडकं फडकं धाटा कुठं आहे हो? अरे सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो? सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो? सदसरे साठे चला. आपल्याला शोधलं पाहिजे की नाही? बरोबर की नाही? शोधसारे साठे चला, आज पाडा वाटे चला. आपला हक्क मागतोय की नाही? वाटच मागतोय ना. म्हणून शोधसारे साठे चला, आज पाडा वाटे चला. मन दादा आमचा घुगरी काटा कुठे आहे हो? मन दादा आमचा घुगरी काटा कुठे आहे हो? अरे सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठे आहे हो? सांगा
भेटल्याशिवाय राहत नाही. आता कसं देत नाही. भेटल्याशिवाय राहत नाही. नोकरी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. रोजगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. धन्यवाद. आंदोलनाला या अन्नत्याग आंदोलनासाठी असं एक व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं, जे व्यक्तिमत्व नेहमी बेरोजगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असतं. त्यांच्या भावना नेहमी असतात, माझं पोट भरून फायदा नाही, मी दुसऱ्यांचं पोट भरण्यासाठी कुठेतरी समाजाला उपयोगी येऊ शकलो पाहिजे, हा त्यांचा ध्यास आहे. त्या विशेष स्वतः पेशानं शिक्षक म्हणून नोकरीला आहे, स्वतः आनंदात आहे. मी माझा जीव सुखात आहे म्हणून स्वस्थ बसणार नाही. जे माझे बेरोजगार बांधव आज उपाशी पोटी आहेत, त्यांना जोपर्यंत रोजगार मिळणार नाही तोपर्यंत मी माझं हे काम सोडणार नाही. चांगल्या पद्धतीनं ते समाज प्रबोधन करतात. त्यांचं नाव जितेंद्र सर आहे, त्यांची एक टीम आहे आणि ही टीम त्यांना जसा वेळ मिळतो, त्यांच्या पेशातून जसा त्यांना वेळ मिळतो, त्या वेळेनुसार ते योगदान देत असतात. काल आपण बघितलं काय सुंदर असं त्यांनी नारे बजावले आणि त्या नाऱ्याचा आवाज केसरकर साहेबांपर्यंत गेला असेल असं मला वाटतं. आणि आजचा जो आवाज आहे तो निश्चित सर्व मंत्रालयात जाईल आणि ते मंत्रालय नक्की चुकून काहीतरी पत्रकारिता वापरतील असं एक आम्हाला वाटतं. आणि जोपर्यंत आपल्याला तो ते पत्र निघणार नाही, जोपर्यंत सेकंड पेज जाहिरातीचं पत्र निघणार नाही तोपर्यंत आपण उठणार नाही. आणि सरांसारखं पाठबळ जर आपल्याला असेल तर मला वाटत नाही की आपल्याला कशाची भीती आहे. आपण नक्कीच एक वेगळ्या ताकदीनिशी लढत आहोत. मी सरांचं सर्व आमच्या या युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्राचे आयोजित नेतृत्व तुषार देशमुख, संदीप कांबळे सर, त्याचबरोबर सर्व आमचे सर्वसामान्य अभियोग्यताधारक यांच्या वतीनं आपला नतमस्तक होतो आणि आपला सन्मान करू इच्छितो. धन्यवाद सर. साष्टांग नमस्कार. त्याचबरोबर त्यांचे मित्र, त्यांच्या टीम मधले सहकारी श्रीकृष्ण सर यांना देखील विनंती करतो की आपण पुढे यावं. या सर. आपण या ठिकाणी परत एकदा ऑर्डर देतो. सावधान. एक साथ प्रार्थने के लिए तैयार होंगे. तैयार हो. सर्वांनी हात जोडायचे. मी ज्यावेळेस प्रार्थना सुरू करा ही ऑर्डर देईल त्यावेळेस सर्वांनी खरा तो एकच धर्म ही प्रार्थना आपल्याला म्हणायची आहे. एक साथ प्रार्थना शुरू करेंगे. शुरू कर. धर्म जगाला प्रेम अर्पावे.
शीले करे सारी दयाला सर्वही प्यारी मुलांना तुच्छ लेखावे जगाला प्रेमर पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे असे सार धर्माचे असे सार सत्याचे प्राणही द्यावे जगाला प्रेमर पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे जगाला प्रेमर पावे। एका किलोमीटरला खर्च आला 273 कोटी रुपये। किती खर्च आला? आणि चंद्रयान पोहोचलं 615 कोटी मध्ये। चंद्रयान 3 कितीला पोहोचलं? 615, म्हणजे 2.5 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये चंद्रयान जाऊ ही महाराष्ट्राची सध्याची शोकांतिका आहे। जे सरकारचं भांडवली खर्च म्हणून एक भाग असतो, त्या भांडवली खर्चाचे 40%, 30 ते 40% रक्कम फक्त रस्ते बांधायचे, रस्ते उकडायचे, परत बांधायचे, डांबर उकडायचं, सिमेंटचं करायचं, 40% पैसा फक्त या रस्त्यावर जातो। आणि एका पावसामध्ये रस्त्याची काय अवस्था झाली आपण पाहिली, बरोबर आहे की नाही? तर यांच्याकडे पैसा नाहीये का? भरपूर पैसा आहे। तुम्हाला माहिती आहे आता लाडक्या बहिणीची जाहिरात करायला सरकारने किती खर्च केला? 270 कोटी रुपये। किती? इलेक्शन पर्यंत जाहिरात करायला 270, दीड महिन्यासाठी, फक्त 1.5 ते 2 महिन्यांसाठी 270 कोटी रुपये फक्त जाहिरात करायला खर्च करतात। म्हणजे यांच्याकडे पैसा नाही का? आहे। दुसरा तो लखपती दिदीवाला भाऊ, तो माणूस त्याने उद्योगपतींचे, अदानी अंबानीचे 15 लाख कोटी रुपये, किती? एक कोटी नाही, 15 कोटी नाही, 15 लाख कोटी। देशाचं बजेट आहे 48 लाख कोटी। 15 लाख कोटी रुपये यांनी फक्त उद्योगपतींचे कर्ज माफ केले। किती? 15 लाख रुपये। आणि यांनी टॅक्स माफ किती केला माहिती आहे? उद्योगपतींचा, अदानी अंबानीचा किती केला माहिती? 10 वर्षामध्ये 50 लाख कोटी। किती? म्हणजे यांच्याकडे पैसा नाही का? भरपूर पैसा आहे। तर तो पैसा कुठे चाललाय? लाडक्या भावांकडे। कुठे चाललाय? लाडक्या भावांकडे चाललाय। आता आपण शिक्षणाचं घेऊ। काल पण उदाहरण दिलं होतं, पण परत आज देतो, कारण की काल आकडे तुम्हाला नव्हतं सांगितले। आपलं प्राथमिक शिक्षण आहे आणि उच्च शिक्षण आहे। सरकारचे शिक्षणाचे 2 भाग आहेत। प्राथमिक शिक्षणाचा खर्च, आपला खर्च 2014 पासून आतापर्यंत 26% केंद्र सरकारने कमी केला। कितीने? 26%। दुसरं उच्च शिक्षण, IIT, IIT, पुन्हा आयसर, IIM, ह्या 1% कॉलेजला उच्च शिक्षणाच्या बजेटच्या 66% पैसा, किती? 66% पैसा फक्त IIT, IIM, आयसर साठी जातो। आणि ज्याच्या UGC असेल किंवा इतर गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये आपल्यासारख्यांची पोरं शिकतात, उच्च शिक्षण घेतात, अशाला मात्र बजेट त्यांनी कमी केलेलं आहे। तर ही सरकारची अवस्था आहे। सरकार फक्त आणि फक्त शाळा संपवायच्या आहेत, शाळांवर खर्च करायचा नाही, हॉस्पिटल संपवायचे, हॉस्पिटलांवर खर्च करायचा नाही। म्हणून हे सगळं कोणासाठी चाललंय? फक्त आणि फक्त काही मुठभर उद्योगपतींसाठी चाललंय। महाराष्ट्रामध्ये 14,783 शाळा बंद करतायत। 29,000 शिक्षकांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे आज मितीला। त्या शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत। तुमच्यासाठी सुद्धा आपल्या जवळपास 67,000 जागा महाराष्ट्रामध्ये खाली आहेत, ग्रँटेड आणि सरकारी शाळांमधल्या, भरू शकतात। एका रात्रीमध्ये 67,000 कुटुंबांचा उद्धार होऊ शकतो, पण हे करत नाहीयेत, कारण यांना खर्च करायचा नाहीये। पण यांच्याकडे पैसा आहे, कुठे चाललाय? सांगा आम्हाला बिर्ला बाटा, टाटा कुठं आहे हो? सांगा धनाचा साठा नामचा। आता बिर्ला बाटा थोडे जुने झाले, आता आपण अंबानी अदानी म्हणूया। सांगा आम्हाला अंबानी अदानी टाटा कुठं आहे हो? सांगा धनाचा साठा नामचा। ठीक आहे, आपलाच पैसा गेलाय ना तिकडं, आपलाच गेलाय की नाही? तर गाणे म्हणणार सगळ्यांनी, वामनदादा शाहीर वामन। आंदोलनाचा हा 8वा दिवस आपण
20 ऑगस्ट पासून 10% सह सेकंड फेज जाहिरात तात्काळ देण्यात यावी। त्यामध्ये 10% पदकपात जागा, रिक्त अपात्र गैरहजर जागा, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे, त्याचबरोबर खाजगी व्यवस्थापनातील विनामुलाखत व मुलाखत जागा, खाजगी संस्थांना जाहिरातीसाठी टॅब उपलब्ध करून द्या। या सर्व मागण्यासह आपण हे बेमुदत धरणे आंदोलन 20 ऑगस्ट पासून सुरू करण्यात आलेलं आहे। पण शासनानं याकडे कुठलीही दखल घेतलेली नाही, म्हणून आपण कालपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। आणि त्या अन्नत्याग आंदोलनासाठी तुषार देशमुख सर, त्याचबरोबर भगवान डोईपोडे सर, त्याचबरोबर प्रीती हगले मॅडम, रोहिणी काळे मॅडम आणि अनिता मॅडम या सर्वांनी अतिशय कालपासून अन्नाचा कण देखील घेतला नाही आणि आपण सर्वजण नोकरीला लागाल ही त्यांची अपेक्षा आहे। आणि त्यांच्या या जो काही त्यांचा जे लढा चालू आहे या लढ्याला नक्कीच यश येईल आणि आपण या आजच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात करतोय। आणि आपण भारत हा विविधतेने नटलेला देश आहे। या भारताला महापुरुषांचा इतिहास आहे। भारत हा देश ज्यावेळेस स्वतंत्र झाला त्यावेळेस अनेक क्रांतिकारकांना, अनेक महापुरुषांना आपला जीव देखील गमवावा लागला आणि अशाच महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण या उपोषणाला सुरुवात करत असतो, या दिवसाला सुरुवात करत असतो। तथापि आज जे काही आंदोलनकर्ते आहेत, ज्यांनी अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत, अशा सर्व आमच्या लढवय्यांना, आमच्या वीरांना मी विनंती करतो। आणि त्याचबरोबर आज ज्या मॅडम सकाळी प्रथम आल्यात, विशेष त्या मॅडमनी आल्याच्या नंतर आजूबाजूचं जे पाणी आहे त्या पाण्यामुळे थोडंसं या ठिकाणी बसण्याची व्यवस्था थोडीशी अस्वच्छ झाली होती। त्या मॅडम आल्याच्या नंतर कोणी आलंय का, कोणी येऊन स्वच्छ करेल का याची वाट न बघता त्याने आल्याच्या नंतर पहिलं पाणी आणलं, पाणी आणून सर्व फारी वगैरे सर्व स्वच्छ केली। खरोखर त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजूया। प्रत्येक आपला एक एक व्यक्ती हा आपला यांना त्या पद्धतीने योगदान देत आहे, हेच ते एक प्रतीक आहे। मी मॅडमला विनंती करतो की आपण पुढे यावं। अरुणा मॅडम यांना विनंती की आपण पुढे यावं। आणि अरुणा मॅडम आणि त्याचबरोबर आजचे जे काही अन्नत्याग आंदोलन करते, ज्यांनी कालपासून अन्नाचा कण देखील घेतला नाही, यांना देखील विनंती करतो की आपण प्रतिमेचं पूजन करण्यासाठी पुढे यावं। बघतो आपण त्यांना उठताना देखील त्रास होत आहे। राजश्री छत्रपती शाहू महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, क्रांतीसूर्य बिरसा मुंडाची जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा फुल्यांचा विजय असो। महापुरुषांच्या प्रतिमेला पूजन केल्याच्या नंतर आपण अतिशय योग्य पद्धतीनं भारताचं राष्ट्रगीत घेत असतो। मी सर्वांना विनंती करतो की ज्या जागेवर आपण बसले आहात त्या जागेवर आपल्याला उभं राहायचं आहे। नक्कीच हेच क्रांतिकारक, हेच महापुरुष आपल्याला हे आंदोलन करण्याचं बळ देत आहेत। त्यांच्या विचारांना धरून हे आपण आंदोलन करत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि त्या संविधानाचा आधार घेऊनच आपण आपली मागणी शासन दरबारी मागत आहोत। आणि या शासनाला, या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री केसरकर साहेब, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, या सर्वांनाच कुठेतरी हा आपला आवाज जाणार आहे। कारण आपण अतिशय शांततेच्या मार्गाने आणि संविधानिक मार्गाने हे आंदोलन आपण स्वीकारलेलं आहे। आणि आपण जे काही आपले हे या ठिकाणी वीर बसलेत, हे आपला
स्वतःचा जीव पणाला लावत आहेत. आपण जर बघितलं रोहिणी काळे मॅडम आहेत, त्यांना पित्ताचा त्रास आहे, सकाळी त्यांना उलट्या झाल्यात. प्रीती हत्ते मॅडम आहेत, त्यांना देखील सकाळी उलट्या झालेल्या आहेत. तुषार देशमुख सर आहेत, भगवान डोईफोडे सरांना चक्कर येत आहे. तरी देखील शासन याकडे लक्ष देत नाही. पण जोपर्यंत शासन आपल्याकडे लक्ष देणार नाही तोपर्यंत आपण कुठल्याही परिस्थितीत उठणार नाहीत. आणि आम्ही सर्व बसलेले त्या ठिकाणी करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण जाग्यावरच उभं राहायचंय. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. प्रलंबित शिक्षक भरती आचारसंहितेपूर्वी पाहिजे. प्रलंबित शिक्षक भरती आचारसंहितेपूर्वी मुलांना शिक्षक द्या, मुलांना शिक्षक द्या. जोपर्यंत जाहिरात देणार नाही, जोपर्यंत जाहिरात देणार नाही, जोपर्यंत जाहिरात देणार नाही 10% जागेची जाहिरात, 10% जागेची जाहिरात. शिक्षण मंत्री साहेब आश्वासन पूर्ण करा. शिक्षण मंत्री साहेब आश्वासन पूर्ण करा. रिक्त अपात्र गैरहजर जागेची जाहिरात, रिक्त अपात्र गैरहजर जागेची जाहिरात. सेकंड फेज जाहिरात, सेकंड फेज जाहिरात. सेकंड फेज मध्ये 12,000 शिक्षकांची जाहिरात. सेकंड फेज मध्ये 12,000 शिक्षकांची जाहिरात. प्रलंबित शिक्षक भरती आचारसंहितेपूर्वी भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. इन्क्लाब जिंदाबाद. इन्क्लाब जिंदाबाद. इन्क्लाब जिंदाबाद. इन्क्लाब जिंदाबाद. आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती झालीच पाहिजे. आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. 10% पदकपात जाहिरात, आलीच पाहिजे. आलीच पाहिजे. 10% पदकपात जाहिरात, आलीच पाहिजे. आलीच पाहिजे. 10% पदकपात जाहिरात. आलीच पाहिजे. आलीच पाहिजे. मुलांना शिक्षक द्या, नोकरी द्या. मुलांना शिक्षक द्या, आम्हाला नोकरी द्या. मुलांना शिक्षक द्या, आम्हाला नोकरी द्या. मुलांना शिक्षक द्या. आम्हाला नोकरी द्या. पूर्ण करा, पूर्ण करा, शिक्षक भरती पूर्ण करा. पूर्ण करा, पूर्ण करा, शिक्षक भरती पूर्ण करा. पूर्ण करा, पूर्ण करा. शिक्षक भरती पूर्ण करा. 10% पदकपात जाहिरात, आलीच पाहिजे. आलीच पाहिजे. 10% पदकपात जाहिरात, आलीच पाहिजे. आलीच पाहिजे. 10% पदकपात जाहिरात. आलीच पाहिजे. आलीच पाहिजे. जोपर्यंत जाहिरात देणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. जोपर्यंत जाहिरात देणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. जोपर्यंत जाहिरात देणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. सेकंड फेज जाहिरात, आलीच पाहिजे. आलीच पाहिजे. सेकंड फेज जाहिरात, आलीच पाहिजे. आलीच पाहिजे. सेकंड फेज जाहिरात, आलीच पाहिजे. आलीच पाहिजे. सेकंड फेज जाहिरात. आलीच पाहिजे. आलीच पाहिजे. पूर्ण करा, पूर्ण करा, शिक्षक भरती पूर्ण करा. पूर्ण करा, पूर्ण करा. शिक्षक भरती पूर्ण करा. तीच ही प्रेरणा आणि तुमचे जे काही बोल आहेत ती तुमच्या पैसा स्वीकारून जे तुम्ही समाजाला देतात आणि प्रत्येक संघटना काहीतरी या देशाला देत असते, आपला आवाज वेगवेगळ्या माध्यमातून उठवत असते. सरांचं अतिशय एक शब्दाप्रमाणे आपण देखील हा आता आज आपण असं मला तरी वाटतं की आपण सगळे आज स्वार्थी आहोत, कारण आपण आपल्या नोकरीसाठी बसलो आहोत. पण जेव्हा आपण लागू त्यावेळेस हा स्वार्थ निस्वार्थात बदलला पाहिजे आणि आपण लागल्याच्या नंतर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपण या देशाला, आपल्या समाजाला आपण आपलं काहीतरी योगदान द्यायला लागतं, ते आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपण देऊ शकलो पाहिजे. तर नक्कीच आपली ही प्रेरणा आम्ही घेऊत आणि प्रत्येक आयुष्य जगताना प्रत्येक दिवशी आपले जे काही विचार आहेत या विचारांचा पाईक आम्ही नेहमी राहू. श्रीकृष्ण सर एका कंपनीमध्ये, मोठ्या कंपनीमध्ये कामाला आहे. नमस्कार, मी श्रीकृष्ण. मी एक
एक अल्ट्राटेक नावाची एक पर्यावरण प्रयोगशाळा तिथं कामाला आहे, मॅनेजर म्हणून कामाला आहे आणि लोकांचंच कार्यकर्ता आहे. गेल्या 15 वर्षापासून मी या संघटनेत काम करतोय. लोकायतचा अर्थ आहे तो लोकांनी लोकांमध्ये जाऊन लोकांसाठी लोकांकरता काम करतात आणि ह्याच्याकरता जे काही प्रश्न आहेत ते कुणी केलेत, माणसांनी केलेले. आणि हे तत्वज्ञान हेच सांगतं की ह्या प्रश्नांचं जर समूळ नष्ट करायचं असेल तर माणसांनी एकत्र आलं पाहिजे. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हापासून हे लोकायत हे आम्ही अनेक गावामध्ये, शहरांमध्ये आम्हाला जितकं पंख पसरवता येईल आणि जितके आपले सगळे साथीदार मिळतील तेवढं आम्ही काम करत राहतो. त्याच्यामध्ये 1 रुपयाही आम्ही इथनं घेत नाही. संघटनेला आम्ही आमच्या पगाराचा हिस्सा देतो, कारण आम्हाला हे समजलं की माझं जे शिक्षण आहे, सरांचं जे शिक्षण आहे, नोकरी आहे, हे जे शिक्षण आम्ही ज्या शाळेतनं घेतलं त्या सगळ्या अनुदानित आणि सरकारी शाळा होत्या. त्या सगळ्या आपल्या कष्टकऱ्यांच्या करातनं चालणाऱ्या सगळ्या शाळा आहेत आणि त्याच्यामुळं मी आज पंढरपूरहून पुण्यामध्ये एका ठिकाणी चांगल्या पदावर काम करतो, शिकतो, चांगलं पोट भरतो. तर त्या सगळ्या मायबाप जनतेने ज्यांनी कष्ट करून आम्हाला हे शिकवलं त्याच्यामध्ये जितका आपल्या आईवडिलांचा संबंध आहे तेवढाच अमाप जनतेचा पण आहे. तर त्या जनतेला पण विसरता कामा नये म्हणून कामाच्या व्यतिरिक्त समाजामध्ये जाऊन जे काही प्रश्न आहेत, जी लोकांची विचारधारा ते करण्याचा एक प्रयत्न, एक छोटा प्रयत्न म्हणून आम्ही करत राहतो. आणि अशाच पद्धतीनं संघटनेमध्ये अनेक शिपायांपासून अगदी डॉक्टरेटपर्यंत अनेक प्राध्यापक लोक ह्याच्यामध्ये आहेत. आम्हाला वाटतं की हे जगण्याचा भाग आहे आणि अशाच पद्धतीने आपण जगत राहायला पाहिजे. हे एकीकडं आपण आपली प्रश्नांना घेऊन जगतोय, पण दुसरीकडं जसं मागाशी सांगितलं एकच उदाहरण की त्या गरुडाचा जो घातलेला हार आहे त्याला फक्त 1.5% GST आहे आणि आपल्या मुलाबाळांच्या वही पेन पेन्सिलवर 5 ते 12% GST. आपला जो शेतकरी आहे त्याच्यावर पण तितकाच GST आहे. तर हा जो तुझा भाव आहे हा संपवला पाहिजे, हे बदललं पाहिजे. आणि हे बदलेल कधी, जेव्हा आपण ह्याच्यावर बोलत राहू आणि ह्याच्यावर काम करत राहू. इतकंच सांगतो आणि थांबतो.